नमस्कार मित्रांनो, आज एक नवा विषय आपण बघणार आहोत आणि त्या संदर्भानं काही प्रश्न जे काही उपस्थित करून त्याची उत्तरं आपण सगळेजण मिळून देऊया. कारण प्रश्न असा आहे की आपल्या देशाचा विकास, आपल्या देशाला पुढं नेणं, आपल्या देशातल्या सुधारणा या संदर्भामध्ये कोणाची जबाबदारी आहे असा जर प्रश्न उपस्थित केला तर सर्वसाधारणपणे याचं उत्तर असं आहे की काही जण म्हणतात ही शासनाची जबाबदारी आहे, काही जण म्हणतात ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मग आपलं काय काम आहे? एक भारतीय नागरिक म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही? केवळ या दुसऱ्याकडे बोटं दाखवून आपण मोकळं राहणं हे किती दिवस चालणार आहे असा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला तर आपली ही जबाबदारी आहे. शासन, प्रशासन आणि नागरिक या सगळ्यांनी मिळून या देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणं अतिशय गरजेचं आहे. या देशाची साधन संपत्ती जतन करणं, या देशाची साधन संपत्ती वाढवणं, या देशाचं मनुष्यबळ विकसित करणं ही जबाबदारी शासनाची, प्रशासनाची आणि नागरिकांची आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. आपण जर तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो ही भूमिका जमणार नाही. अशा पद्धतीनं जर विचार केला आणि सगळ्यांनी जर एकजुटीनं काम केलं, शासनाने, प्रशासनाने, नागरिकांनी, खरंच हा आपला देश महासत्ता होऊ शकतो. मग आपलं काय काम आहे? आपलं काम काय आहे की शासन आणि प्रशासन आणि जनता आणि नागरिक यांचे दोष दाखवणं, बुद्धिवंत, प्रतिभावंत, बुद्धिजीवी, साहित्यिक, विचारवंत, वक्ते, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक सेवक म्हणून आपली जबाबदारी काय? या समाजाचे दोष दाखवणे, प्रशासनाचे दोष दाखवणे आणि शासनाचे दोष दाखवणे एवढंच काम आहे का? या दोषाचे निर्मूलन करण्यासाठी काही कृती करणे, यासाठी काही योगदान देण्यासाठी आपली शक्तीनुसार, बरं का, सगळं शक्य नाही, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कौशल्यानुसार, आपल्या शहाणपणानुसार, आपल्या ऐपतीनुसार आपल्याला काही योगदान द्यायचं आहे. देणं ही आपलं गरज आहे ना दोष निर्मूलन करण्यासाठी. एक मुद्दा दिलं पाहिजे आपल्याला, जे काही शक्य आहे तेवढं. दोष दाखवणे किंवा आपल्याला फक्त समाज असा आहे, लिटरेचर इज अ मिरर ऑफ लाईफ, शासन असं आहे, प्रशासन असं आहे, किंवा समाज असा आहे, काळा 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 आहे, फक्त एवढंच दाखवून आपलं काम आहे का? किंवा जसं असेल तसं दाखवून आपलं काम आहे का? एवढंच काम आहे का? समाजाचं दर्पण जसं आहे तसं दाखवणं हे जसं आहे, पण दिग्दर्शन करणं कोणाचं काम आहे? आणि मार्गदर्शन करणं, दिग्दर्शन करणं, मार्गदर्शन करणं आणि त्याचबरोबर यथाशक्ती योगदान करणं देखील आपलं काम आहे. केवळ जसं आहे तसं दाखवून मोकळं होणं किंवा केवळ दिशा दाखवून फक्त मोकळं होणं एवढं चालणार नाही. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला काही एक योगदान जर देता आलं तर आपण दाखवतो त्या दर्पणाला, आपल्या दिग्दर्शनाला, आपल्या मार्गदर्शनाला एक वेगळं वेटेज येते, वेगळं वजन येते, एक अनुभवाचं अधिष्ठान येते, कृतीचं, योगदानाचं एक अधिष्ठान लाभते. आणि त्यामुळे आपल्या वाणीला, आपल्या कृतीला, आपल्या वाणीला एक प्रकारे, आपल्या लेखणीला, आपल्या वाणीला एक प्रकारे वजन प्राप्त करतो. हा माणूस केवळ बोलतोच असं नाही, तर हा माणूस जरा काही प्रमाणात त्याच्या पद्धतीनं काही योगदानही देतो. असा जेव्हा मेसेज समाजात जातो तेव्हा तुमच्या वाणीला, तुमच्या लेखणीला एक प्रकारे वजन प्राप्त व्हायला मदत होते. ही एक वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून शासनाचे, प्रशासनाचे, नागरिकांची केवळ काळी बाजू दाखवणे आणि आपण मोकळं होणे ही एवढी एक जबाबदारी दाखवून मोकळं झाल्यामुळे मग ती काळी बाजू दुरुस्त कोण करायची? चांगली बाजू निर्माण करण्याचं काम कोणी करायचं? त्यासाठी आपलंही योगदान असेल तर उपकारक ठरेल असं या निमित्तानं मला वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर काही शासन
आणि प्रशासन आणि जनता समाजातले काही नागरिक सेवाभावी संस्था चांगलं काम करत असतील तर त्यांना प्रेरणा देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचं अभिनंदन करणं, त्यांचं कौतुक करणं आणि तर त्यांना आपल्याला जर काही सहकार्य करता आलं तर तिथं जाऊन उपस्थित राहणं किंवा एखादं योगदान करणं. आता शासन ह्या देशामध्ये झाडं लावण्याचं काम करतं उदाहरणार्थ, आणि झाडं लावते आणि काही झाडं जगतात, काही झाडं जगत नाहीत. मग शासन पुन्हा त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा शासन झाड लावते. तर आपण टिंगलटवाळी करायची का फक्त? बघा तेच खड्डा, त्याच खड्ड्यात तीच माणसं, तेच झाड परत आणि तोच फोटो, तेच प्रसिद्धी सांगून टाळ्या वाजवून मोकळं व्हायचंय का? आपणही 4 झाडं लावायचेत, त्यासाठी काही योगदान द्यायचंय की फक्त टिंगलटवाळी करून मोकळं व्हायचं? हा प्रश्न आहे. माझं मत आहे की आपल्यालाही काही शक्य असेल तर 1-2 झाड लावून शासनाच्या त्या कार्याला मदत करणे, शासनाला त्याचं अभिनंदन करणे, चांगलं काम करत असतील तर कौतुक करणे आणि त्याचबरोबर काही चुकत असेल तर ते सांगणे, ह्या गोष्टी चुकतायत. आता तुम्हाला सांगतो की काय होते, जर समाजातल्या बुद्धिजीवी, प्रतिभावंत व्यक्तीने, समाजसेवी, समाजहितेशी, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक जागरूकपणे जर शासन आणि प्रशासनाला जर काही दिशा देऊ शकले, काही मार्गदर्शन करू शकले आणि सहकार्याच्या भूमिकेत ते जगले तर खूप कामं होतात. आम्ही कालच एक भाग्यनगर परिसरामध्ये वृक्षारोपण करत होतो आणि तिथं वृक्षारोपण करत असताना आणि मी एक योजना सुरू केली, माझा वाढदिवस माझं झाड. जे कोणी वाढदिवसांच्या निमित्तानं झाड लावेल त्याला एक पुस्तक भेट देणं किंवा एक प्रशस्तीपत्र, त्यानं जर काही 1-2 महिने तरी किमान वाचवलं तर त्यांना आपण एक प्रशस्तीपत्र द्यावं, ही माझी भूमिका आहे. म्हणून मी प्रल्हाद घोरबाण सरांनी मला फोन केला आणि सर मुलीचा वाढदिवस करतोय तर एक झाड लावते, तुमच्या उपस्थित लावू इच्छितो, तुम्ही या. मी गेलो आणि पुस्तक गिफ्ट देऊन त्या मुलीचा सत्कार केला महावीराचा. आणि मग त्यांच्यासोबत तिथं वृक्षमित्र फाउंडेशनचे लोक होते, त्यांनी पण झाडं लावली. त्या झाडाच्या सोबतीला मी पण उपस्थित राहिलो, मी पण काही सहकार्य तिथं झाडं लावण्यासाठी केलं. तर तिथं गेल्यानंतर एक लक्षात आलं, झाडं म्हणजे भाग्यनगरच्या यशवंत कॉलेजच्या रोडला जाताना आम्ही त्या एका बुक स्टोरच्या समोर आम्ही काही झाडं लावली आणि बाकी बोजलवारच्या दवाखान्याच्या समोर एक झाड लावलं. मला काय जे जाणवले ते तुम्हाला मी सांगतो. आता ते रोड करत असताना त्या रोडच्या छोटे झाडं लावण्यासाठी काही जागा ठेवायला पाहिजे होती आणि जागा ठेवायला पाहिजे हे कोणी शासनाच्या लक्षात आणून दिलं असतं, कलेक्टर साहेबाच्या लक्षात आणून देऊन किंवा जर आपण एखादं निवेदन जरी दिलं असतं तर त्या ठिकाणी शासन ते सिमेंटचं पूर्ण जर न करता काही ठिकाणी काही विशिष्ट अंतरावर काही प्रमाणात झाडासाठी एक विशिष्ट जागा ठेवू शकली असती. हे असं मार्गदर्शन केलं तर ऐकतात. एक उदाहरण सांगतो, बोजलवार साहेबांच्या दवाखान्याच्या समोर आम्ही जेव्हा गेलो त्या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्या गल्लीमध्ये तशा पद्धतीनं झाडं लावण्यासाठी घराच्या समोर जागा ठेवायला सांगितली आणि त्यांनी मग काय केलं, हे सिमेंट रोड करत असताना सिमेंटच्या रोडमध्येच एक छोटासा खड्डा माती टाकून बुजवून टाकला त्यांनी ते. पण तुम्हाला जर जेव्हा कोणाला झाड लावायचं असेल छोटेखानी तर ते झाड लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिले. हे गायडन्स तिथल्या एका व्यक्तीनं केलेलं आहे. मला हे या निमित्तानं आपल्याला सूचित करायचं आहे, तशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जर आपण हे जर केलं गेलं असतं तर मित्र हो, झाडं लावण्यासाठी आता काय व्हायला लागलंय. आता इथं उदाहरणार्थ मी सांगितलं की भाग्यनगर यशवंत कॉलेजकडे जातानाच्या रोडला तिथं जेव्हा खड्डे खणण्यात आले तर तेव्हा ते रोड फोडून खड्डा व्हावा लागला आणि आता हे जे निष्ठावंत माणसं ते करू शकतात तेवढं.
पण दुसरे म्हणतात जाऊ दे, इथं कुठं जागाच नाही, जाऊ दे, मरू दे, कुठं लावत बसाव, असं होते. मग सिमेंटचं जंगल, आता शहर झालं सिमेंटचं जंगल, शहर झालं सिमेंटचं जंगल, मंगल कुठंच नाही मंगल, सिमेंटचं जंगल, सिमेंटचं जंगल, कुठेच नाही मंगल, म्हणायची कविता. टाळ्या घ्यायच्या, मानधनी घ्यायचं, थोडं घरी घेऊन जायचं निघून, आणि पियायचं, थोडीशी दारू पिरू वाटली तर. असल्या पद्धतीचे धंदे आता बंद केले पाहिजे. तर आपलंही तिथं काहीतरी योगदान झालं पाहिजे ना. अशा पद्धतीनं काहीतरी तिथं दिशादर्शन करण्याचं काय, किती दिवस सिमेंटचे जंगल म्हणत बसायचं. म्हणजे या ठिकाणी आपलंही काही योगदान दिलं पाहिजे. केवळ टिंगलटवाळी, केवळ टीका टिप्पणी जर मी करत राहिलो समजा, तर त्याला काही फारसा अर्थ येणार नाही. अशा पद्धतीचं काय लोक बोलत आहेत. आपल्या पद्धतीनं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अशा पद्धतीचे काही लोक जे बोलतायत, आत्मपरीक्षण करतायत आता सध्या, ती एक चांगली गोष्ट मला त्या निमित्तानं त्या ठिकाणी जाणवली. आपणही काहीतरी केलं पाहिजे. एका जंगलाला आग लागली होती. एक चिमणी काय केली, तोंडात पाणी घेतली आणि ती जंगलाचा आग विझायला जाऊ लागली. पाणी घेतली, जंगलाचा आग विझवायला जाऊ लागली. तिथं हत्ती आला. हत्ती म्हणाला, ए चिमणे, तुझ्या एवढ्याशा चोंचीतल्या पाण्यानं थोडीच आग विझणार आहे. तर तेव्हा चिमणी म्हणाली, किती आग विझेल माहीत नाही, मी माझा प्रयत्न चालू केलाय, पण जेव्हा केव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल, माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यामध्ये असेल. तर आपण प्रत्येकाने या समाज सुधारणेमध्ये, सामाजिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये, समाजाच्या विकासाच्या कार्यामध्ये, राष्ट्राच्या विकासाच्या कार्यामध्ये आपलं काय योगदान आहे असं जर विचार केलं नाही, काहीच योगदान नाही, टीका करत बसलो, टिंगलटवाळी करत बसलो, एवढंच जर आपलं योगदान आहे, बाकी काहीच करू शकलो नाही, 5 पैसे या समाजासाठी मी लावू शकलो नाही, 5 पैशाचा वेळ देऊ शकलो नाही, समाज प्रबोधनामध्ये मी कुठंच नव्हतो, फक्त बसलो, उठलो, तंबाखू खात, दारू पीत, टिंगलटवाळी केली, एवढंच योगदान ठेवायचं आहे का आपलं? याचा विचार, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की नाही, या अनुषंगाने काही प्रमाणात विचार करणं गरजेचं आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर, देश स्वतंत्र झाल्या तेव्हापासून आज तागाई शासन आणि प्रशासनानं आणि समाजातल्या काही समाजसेवी संस्थांनी काही घेतलेले निर्णय आणि केलेल्या कार्यामुळे या देशाला, या समाजाला आणि स्वतः वैयक्तिक आपल्याही जीवनाला काही फायदा झाला आहे की नाही, असा जर आपण प्रश्न विचारला, परत एकदा हे सांगतो, शासनाने देशाला स्वातंत्र्य झालं तेव्हापासून, मी एकट्या कुठल्या शासनाचं बोलत नाही, देशाला स्वातंत्र्य मिळाल्या तेव्हापासून ते आज तागायत ज्या काही कोणताही पक्ष असो, ज्यांनी शासन केले त्यांचं शासन, त्यांच्या काळातील प्रशासन आणि सेवाभावी संस्था आणि समाजसेवक जे कोणी समाजाचं योगदान देतात, त्यांच्या योगदानाचा काहीतरी आपण त्यांचं योगदान अधोरेखित करायचं की नाही, का उगं बोंबलत बसते, उगं सांगत बसते, उगं लिहित बसते, काय त्याला काम आहे, उगं भाषणं ठोकत फिरते, एवढंच बोलायचं का? त्याच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे, त्यांच्या प्रोत्साहनामुळे, त्याच्या कृतीमुळे, शासनाच्या निर्णयामुळे, प्रशासनाच्या अंमलबजावणीमुळे, सेवाभावी संस्थेच्या कार्यामुळे काहीतरी समाजात बदल होतोय की नाही, याचं झालेल्या बदलाचा, परिवर्तनाचा एकदा एका राजकीय व्यक्तीच्या मी बैठकीला होतो, ते त्या सन्माननीय व्यक्तीनं मला म्हटलं, त्यांचं फार मला आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, की ते म्हणाला की बाबा ठीक आहे, तुम्ही करा, काय अडचण नाही, परंतु काही चांगलं करतो आम्ही त्याचं काही तुम्ही नोंद घेता की नाही? कोणीच काही बोललं नाही. मी माझं म्हणणं आहे की योगदान त्याची नोंद घेतली पाहिजे, जे चांगलं केलं त्याला चांगलं म्हटलं पाहिजे, चुकीचं असेल तर चुकीचं म्हटलंच पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी अंगी चांगुलपणा लागतो आणि चुकीला चूक म्हणण्यासाठी अंगी निर्भयता लागते. हे चांगुलपणा आणि निर्भयता ह्या दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत, ते आपण दाखवल्या पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण काहीतरी प्रयत्न करण्याची गरज आहे. तर मी विचारत होतो की देश स्वतंत्र झाल्यापासून शासन, प्रशासन आणि समाजसेवी संस्था, समाज सुधारक, सामाजिक विचारवंत, लेखक, साहित्यिक यांनी काही एक या समाजामध्ये योगदान देण्याचं काम केलंय, सुसंस्कार करण्याचं काम केलंय,
त्यांची काही योगदानाची नोंद आपण घेतली पाहिजे की नाही, त्याचं कौतुक केलं पाहिजे की नाही, त्यांना काही सहकार्य केलं पाहिजे की नाही. काय गुरुजी काय लिहायल्या आता, काय लिहिता सध्या, काय लिहिता, कोण वाचते, काय भाषणं ठोकता, काय उपयोग आहे त्या भाषणाचा, कोणाला काय देणं घेणं नाही गुरुजी. म्हणजे अशा पद्धतीची जर टिंगलटवाळी जर आम्ही करत असू आणि किंवा हे शासन सगळं वाटोळच करायला निघालेलं आहे, किंवा प्रशासनामध्ये कवडीचं काम होत नाही, कवडीची अक्कल नाही या प्रशासनाला, आणि हे सगळे भ्रष्टाचाराचे फक्त केंद्र झालेले आहे, ते काहीच कामं करत नाही, योगदान एवढंच सांगायचं का. हां ठीक आहे, भ्रष्टाचार करत असलं तर सांगायचं हे भ्रष्टाचार हरामखोरपणा केला जात आहे, त्याला वटणीवर आणण्यासाठी आपण संघटित करून त्याला जागा दाखवून दिली पाहिजे. परंतु चांगलं काम करत असतील तर ते चांगलंही काम करत आहात हे पण सांगणं, चांगल्या अधिकाऱ्यांचं, चांगल्या नेत्यांचं नक्की आपण कौतुक केलं पाहिजे, त्याच्या पाठीमागं उभं टाकलं पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की माझं असं मत आहे की आता उदाहरणार्थ एक उदाहरण मी तुमच्यासमोर देतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक EBCची सवलत या देशामध्ये लागू केली आहे, म्हणजे महाराष्ट्रात लागू केली, आणि त्यामुळे काय झालं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना EBCची सवलत मिळाली आणि त्यामुळं फुल फीस लागली नाही, त्यामुळं आमचं शिक्षण होऊ शकलं, आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात येतो, त्यामुळं होऊ शकलं. मग आता मी जर यशवंतराव चव्हाण साहेबांचं कौतुक करलं, काँग्रेस की तुम्ही काँग्रेसचे का, काँग्रेस का तुम्ही, काँग्रेस का म्हणजे काँग्रेसचे का, म्हणजे अरे शासन आणि प्रशासन कोणत्या पक्षाचं असत नाही. महाराष्ट्र सरकार म्हटलं पाहिजे आणि भारत सरकार म्हटलं पाहिजे, कुठल्याही पक्षाचं नाव नाही घेतलं पाहिजे आपण. परंतु दुर्दैवानं आता या मागच्या काही दिवसांमध्ये ते आपल्याला तेच तोंडावरती येते, आपणही म्हणायला लागलं मग भाजप सरकार, पुन्हा शिंदे सरकार, अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आपल्या तोंडून येतच आहेत. त्याला नाईलाज आहे आता, जसं मोबाईल म्हणतोच ना आपण, आणि जे मोबाईलला मोबाईल म्हणतो त्याला किती कोणी भ्रमणध्वनी म्हटलं तरी आता अवघड चाललंय ते सगळं. असो, सांगायचा हेतू हा आहे की आपण जर एखादी चांगली गोष्ट, जर कोणी असतं, कोणाचे सरकार असेल तर चांगलं केलं असेल तर चांगले रोड चांगले झालेत. नितीन गडकरी साहेबांच्या काळामध्ये रोडचं चांगलं जाळं विणल्या गेलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यात काही त्रुटी असेल तर सांगू शकता तुम्ही. तर माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी फक्त सांगतो की देशामध्ये जे या सरकारच्या काळामध्ये रोडचं काम जे अतिशय चांगलं झाले, स्वच्छता अभियानाचं काम ज्या पद्धतीने प्रेरणा आणि प्रोत्साहन या समाजाला देण्याचं काम झालं मोदी साहेबांच्या वक्तव्यामुळे, त्यांच्या काही अनेक भाषणामुळे, जे काही असेल तेवढं, जे काही चुकीचं झालं, 15 ते लाख रुपये तुमच्या बँकेत येता म्हणले, ते काय अजून आले नाही, तेव्हा ते एक जुमला होता निवडून येण्यासाठीचा. असू द्या, आता ते किती वेळेस बोललं तरी खूपदा बोलणं झाले त्या विषयावर आता. पण मला सांगायचं एवढं की जे चांगलं झाले ते चांगलं, आणि चुकीचं आहे ते चुकीचं म्हणण्यासाठी घ्यावं, आणि जे काही योगदानामुळे मदत झाली. एकदा काय झालं, एका भाषणाला मी गेलेलो होतो आणि त्यामुळे एक व्यक्ती म्हणाला की सर या देशातल्या कुठल्याही सरकार असू दे म्हणलं, एक व्यक्तीनं सांगितलं, या देशामध्ये कुठलंही सरकार असू तर कवडीचं काम केलं नाही म्हणलं, कुणीच काहीच केलं नाही म्हणलं. बरं काहीच केलं नाही. मग मी तिथं बैठकीत काही बोलायचं नसते, साहित्यिकांनी वक्त्यांनी सहसा तिथं थोडं शांत राहायचं. आपल्याला संधी आहे ना बोलायला, पुन्हा स्टेजवर गेलं. मग स्टेज गेल्यावर मी म्हटलं, अशी एका रोडवरच सभा होती, गावामध्ये होतं, रोडवर सभा होती. मी म्हटलं, हे तुम्ही आता आपण जी सभा होती हा जो रोड आहे कुणी केला, लोकसभागातून झाला का, आपल्या गावातल्याने पट्टी करून केला का शासनाने केला? नाही शासनाने केलं, या गोष्टीला 10 वर्ष झालं. तर शासनाने मी प्रश्न विचारले, बरं हे आपल्याला जे लाईट आलेली आहे आपल्या गावात, आता जे आपला कार्यक्रम चाललाय माईक आणि इथं जे उजेड दिसायला, ही लाईट कोणी आणली? नाही, शासनाने, प्रशासनाच्या सहकार्याने आली म्हणले. अंगणवाडी कोणी आणली? शाळा गावात कोणी आणल्या? नाही, शासनाने.
हे रस्त्याचं जाळं कोणी विणलं, रेल्वेचं जाळं कोणी उभं केलं, एवढ्या सगळ्या बसेस कोणी उभे केल्या, हे नाही शासनाने. एवढे दवाखाने उभे केले कोणी, एवढे विद्यापीठ निर्माण केले, एवढ्या शाळा कोणी उभ्या केल्या. आतापर्यंत या देशामध्ये सुई तयार होत नव्हती, एवढं मोठं आज संगणक तयार होते आहे. ही प्रगती, ही झेप कोणामुळे झाली? नाही, शासन प्रशासन असं म्हणू लागले. मग हे सगळं यादी आता देत बसत नाही, खूप मोठी यादी आहे. एक 50 प्रश्न विचारले होते, ह्या गोष्टी मी कोणी केल्या म्हणून. तर त्यांनी सांगितले सगळे शासन आणि प्रशासनानं. मला सांगा, त्यामध्ये आपला लोकसहभाग पण महत्त्वाचा पाहिजे, समाजाच्या नागरिकांचंही काही कर्तव्य पाहिजे. त्यांनीही प्रत्येक गावामध्ये लोकसहभागामधून काहीतरी ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. केवळ भंडारे कंदोऱ्या खायचं, बाहेर येऊन संध्याकाळी किंवा सकाळी जाऊन यायचं, मोकळं व्हायचं, इतकाच कार्यक्रम असू नये ना. त्यासाठी काही विधायक कार्यक्रम, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरातल्या 4-4 झाडं जर लावले, प्रत्येकाने आपापल्या घरासमोरचा रस्ता स्वच्छ केला तर गाव जर स्वच्छ तर होते, हरित पण होऊन जाते. प्रत्येकाने आपापल्या शेतीच्या जवळचं पाणी जर अडवून ठेवलं, पाणी अडवलं तर पाणी काही जमिनीत तयार होत नाही ना. पाणी जमिनीत तयार होत नाही, पाणी फक्त जमिनीत साठवलं जाते. जे साठवलं जातं तेच आपल्याला मिळतं. नाही सर म्हणला एक जण, गावात आमच्या गावामध्ये असे चकचकीत रोड केले म्हणलं आम्ही म्हणजे शासनाने. मग गावात थेंब थेंब पायाला इतका सुद्धा चिखल लागत नाही. इतकं किती धव पाणी पडू द्यावं म्हणला रात्रंदिवस, इतका सुद्धा चिखल. पाण्याचा थेंब म्हणजे आम्ही गावात कुठेच पाण्याचा थेंब अडू देत नसू, परिसरातही पाणी, शेतामध्ये कुठेच पाण्याचा थेंब अडू देत नसू, कुठे मग आम्ही बंधारे होऊ देत नसू, तलाव होऊ देत नसू, तर पाणी अडेल कसं? आणि पाणी साठवलंच नाही, अडलं नाही, साठवलं नाही तर पाणी भेटेल कसं? आणि मग आम्हाला टँकरनं पाणी आणायचं. टँकरनं तरी पाणी कुठून आणायचं? हा प्रश्न आता आपण स्वतःला विचारला पाहिजे. म्हणून शासनाने जे काही इतकं शासनाने मित्र प्रयत्न, या बंधाऱ्यांचं जाळं विणण्याचा प्रयत्न केला, बंधारे फोडून टाकले. काही जणांनी बंधारे होऊ दिले नाहीत. ही गोष्ट, आमचं शेत जाते म्हणून आमच्या शेतामधून रोड होऊ द्यायचा नाही. मग असं जर केलं तर या देशात विकासाचं जाळं कसं काय विणलं जाईल? कोणाच्या तरी योगदानातूनच या देशाच्या विकासाच्या इमारती उभ्या राहत असतात. या देशाची विकासाची इमारत उभी राहत असते. कुणीतरी योगदान द्यावंच लागते. कोणाच्या तरी हे एवढे धरणांचं जाळं कोणी उभं केलं? जायकवाडीचं धरण आहे, विष्णुपुरीचं धरण आहे, येलदरी आहे, बारूळचं धरण आहे. बारूळचं म्हणजे वरवंट आहे, ते वरवंटचं नाव वरवंट आहे तिथं, ते आपण बारूळचं म्हणत असतो. मी काल परवा जाऊन त्या भेट दिलं बारूळला आणि तिथं बघितलं वरवंट आहे. ते धरणाचं स्थळ म्हणून झाले वरवंट आहे, त्याला मानार प्रकल्प म्हणतात. मला सांगायचं, एवढं मोठं जाळं जर आज विष्णुपुरी नसली असती, जायकवाडी नसली असते, मराठवाड्याचं वाळवंट झालं असतं. येलदरी हे नसले असते. या सगळ्या गोष्टी, धरणांचं मोठं जाळं या देशामध्ये जे उभं केले गेलं आहे शासन आणि प्रशासनाच्या सहकार्याने, आणि त्यामध्ये त्या खात्याचा जो मंत्री असतो त्यांचंही फार महत्त्वाचं योगदान आहे. शंकररावजी चव्हाण साहेबांचं त्या संदर्भात मोठं योगदान आहे. मी ह्या निमित्तानं आपल्याला सांगतो की असं जे काही चांगलं काम झालेलं असेल आपण त्यांचं नक्की कौतुक आणि घेतलं पाहिजे, त्यांच्या योगदानाची दखल घेतली पाहिजे. शासन आता आपल्याला एक प्रकल्प उभं करण्याची गरज आहे. शासनाने काय निर्णय, देशाला स्वातंत्र्य झालं तेव्हापासून बरं का, नाहीतर आत्ताच वाटून आहे तुम्हाला, आताच नाही, देश स्वतंत्र झालं तेव्हापासून ज्यांनी काय योगदान दिले त्या योगदानाचा उल्लेख जनतेसमोर गेला पाहिजे. कोणत्या योजना आल्या, कोणत्या योजनामुळे काय झालं, काय नाही. पण मग आता एक विषय असा आहे की राजीव गांधी एकदा असं म्हणाले होते की दिल्लीमधून जेव्हा 100 रुपये निघतात तेव्हा प्रत्यक्ष कामात 15 पैसे खर्च होतात. हा एवढा मधला पैसा जे दलाल आहेत, या दलालावर दबाव टाकण्याचं काम कोणी करायचं? हे सुद्धा काम आपल्या बुद्धिवंतांनी, प्रतिभावंतांनी, साहित्यिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, आंदोलकांनी, चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी हे दबाव टाकण्याचं कार्य केलंच पाहिजे. याला मुक्त सोडता कामा नये.
हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हीसाठी सामाजिक योगदान देणाऱ्या माणसांच्या पिढ्या, मला काय त्याचं, मी माझी बायको माझं लेकरू बस, मला काही देणं घेणं नाही, मग घरातच झोपून घरातच झोपून. म्हणजे समाजाबद्दल बोललं नाही हो सर, उगा अडचणीत आणतात लोक, काही बोललं तर ज्याचे मन दुखवले जातात ते आपल्याला अडचणीत आणून देणार आहे, आणू दे, काय काय आणायचं ते आणू दे की. जे काही चांगलं असेल तर चांगलं मन, वाईट असेल तर वाईट मन, जे काही योगदान देता येईल ते दे, बस संपला विषय. तर आपल्याला नाही हो सर आपण कशाला बोलत बसा, नाही कसं काय बोलत बसा, आपल्याला संविधानानं अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, आपल्याला बोललंच पाहिजे ना. काही गुलामी आहे की काय, आता पारतंत्र्य आहे की काय, पारतंत्र्य नाही हे लक्षात ठेवा. तर आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे, म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, म्हणजे आपण आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून असो किंवा आपल्या नृत्याच्या माध्यमातून असो, आपल्या बोलण्याच्या माध्यमातून असो, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून असो, आपल्याला या समाज हितासाठी एक होकायंत्र म्हणून काम करणं गरजेचं आहे. दिशा दिली पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय वैयक्तिक हितासाठीच काय, माझंच काम आहे म्हणून कामच फक्त आपलं लेखन स्वातंत्र्य फक्त अर्ज लिहून मला एक द्यावं, मला ते द्यावं, मला हे द्यावं, याच्यासाठी आपली लेखन स्वातंत्र्य दिलंय का आपल्याला संविधानानं? फक्त अर्ज लिहिण्यापुरतं अर्ज लिहिण्यापुरतंच लेखन स्वातंत्र्य नाही, तर या समाजाचं जे काही चांगलं असेल तर चांगलं म्हणण्यासाठी सुद्धा आपली वाणीचा वापर करणं आणि लेखणीचा वापर करण्याचं हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. तेवढे अर्ज लिहिण्यापुरतं नाही, त्यासाठी संघटनही स्वातंत्र्य, आपण संघटन समाजकार्यासाठी केलं पाहिजे. काय बरेच जण वेगवेगळ्या संघटन करतात. आम्ही एक लक्षवेध फाउंडेशन उभं केलेलं आहे, त्याच्यामध्ये सन्माननीय माजी सनदी अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे साहेब आहेत अध्यक्ष. उपाध्यक्ष म्हणून माजी महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षक संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे साहेब आहेत. कोषाध्यक्ष म्हणून शिवाजीराव कपाळे साहेब आहेत. मी सचिव म्हणून काम करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र देशाच्या राष्ट्रपतीकडून ज्यांचा उत्कृष्ट शिक्षक म्हणून सन्मान झाला ते शिवा कांबळे सर त्यांच्या आहेत त्या लक्षवेधमध्ये. जगन शेळके साहित्यिक आहेत. इंजिनियर शिवाजीराजे पाटील आहेत आणि संगम लांडगे जे आहेत ज्यांचं राजमुद्रा न्यूज चॅनल आहेत ते सहसचिव म्हणून काम करतात. त्याच्या आम्ही कोणी शासनाकडून 5 पैसे घेत नाहीत, फक्त आम्हाला जे काही योगदान देता येते देतो. आम्ही 1000 ग्रंथ प्रत्येक शाळेला दिलेले आहेत. भारत माझा देश आहे प्रतिज्ञेचं पुस्तक, मोठा कार्यक्रम कुसुम सभागृहात घेतलेला होता आणि अन्य काही कार्यक्रम करत असतो. म्हणजे संघटन यासाठी करायचं असते, समाजसेवा करण्यासाठी. काहीतरी मिळते, खाता येईल, काही योजना असतील घशात घालून घेण्यासाठी, हे याच्यासाठी नसते संघटन. किंवा लक्षात आलं. तर मित्र हो, या शासन आणि सहकार्य. तर दुसरं महत्त्वाची गोष्ट, शासन ज्या काही योजना राबवते, त्या योजना राबवते, काही निर्णय घेते, तर त्या निर्णयाबद्दल बऱ्याचदा सर्वसामान्य जनतेला ते फायदे घेता येत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी जे काही ऑब्झर्वेशन केलेलं आहे ते सांगतो की या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून शासनाच्या ज्या काही योजना आहेत, शासनाचे जे काही उपक्रम आहेत, शासनाचा जो काही निधी आहे, तो जर योग्य पद्धतीनं अंमलबजावणी या देशाचं झाला असेल तर आजच आपण महासत्ता झालो असतो. आजच काय, याच्या अगोदरच आपण महासत्ता झालो असतो. परंतु या योजना समाजाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाण्यासाठीचा एक दबाव गट असणं अपेक्षित होता. एक सामाजिक कार्यकर्त्याची फळी असायला पाहिजे होते ते उपक्रम शासनाचे. पण बऱ्याचदा शासनाच्या उपक्रमामध्ये कौतुक करायला गेलं की काय, ब्रँड ॲम्बॅसेडर झाला तुम्ही, ब्रँड ॲम्बॅसेडर झाला त्यांचे, अशा पद्धतीचं बोलणं. तर हे असं न बोलता जे काही कर्तव्य चांगलं करतात ते करणं गरजेचं आहे. कारण एका ठिकाणी आपला जसे अधिकार दिलेले आहे संविधानानं, भारतीय संविधानानं जसे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, तशाच पद्धतीनं आपल्याला संविधानाने काही मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत.
भारतीय संविधान माझ्याकडे आहे. मी भारतीय संविधान चा अभ्यास रोज बघत असतो, करत असतो. जिथं जिथं भारतीय संविधानानुसार देश चालते ना, मग त्यामुळं आपण दुसऱ्या ग्रंथानं नाही चालत देश. ते मानसिक समाधानासाठी वाचलं पाहिजे, काही दिशादर्शक होण्यासाठी तेही वाचले पाहिजे दुसरे ग्रंथ, पण भारतीय संविधान मुख्य ग्रंथ आहे देशाचा. लक्षात आलं का? तर मी सांगत होतो की भारतीय नागरिकाचे काही मूलभूत कर्तव्य म्हणून इथं सांगितलेले आहेत. तर राष्ट्रीय सेवा बजावणे हे आपलं कर्तव्य आहे. राष्ट्रीय सेवा म्हणजे काय? आपल्या सेवेमुळे राष्ट्राच्या गतीला, प्रगतीला सहकार्य मिळत असेल आपल्या कृती आणि उक्तीने, ही आपली राष्ट्रीय सेवा बजावणं आहे. मग एखाद्या शासनाची योजना आहे आणि आपण त्याला जर सहकार्य केलं की बाबा एखाद्या व्यक्तीला फॉर्म भरता येत नाही एखाद्या योजनेचा, आपण त्याला फॉर्म कसा भरावं सांगितलं, ही राष्ट्रीय सेवा आहे. कोणी जर हरामखोर पैसे मागत असेल, एखादी योजना आहे शासनाची आणि नाही तुम्हाला एवढे योजनेचा फॉर्म भरण्यासाठी जिथं पैसे लागतात, तुम्हाला आम्ही पैसे दिल्याशिवाय फॉर्म भरून देत नाही, असं जर कुठं कोणी म्हणत असेल, समजा तिथं त्या एखाद्या ह्याच्यात अधिकारी म्हणत असेल, तर त्याला जाब विचारणं आपलं काम आहे ना. आपण हे एक पद्धतीने जाब विचारलं तर त्याला भय वाटेल ना. ते सामान्य माणूस विचारू शकत नाही जाब. सामान्य माणसाला एक भीती वाटत असते. सामान्य माणूस जेव्हा बोलू शकत नाही तिथं आपण त्याची वाचा झाली पाहिजे, ते लिहू शकत नाही त्याची लेखणी झाली पाहिजे आपण. तर हे काम करणं गरजेचं आहे. म्हणून आपलं राष्ट्रीय सेवा बजावणं आपलं काम आहे. तर जेव्हा हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे, किंवा इथं असं म्हटलंय मूलभूत कर्तव्य सांगत असताना मी तुम्हाला एक ते वाचून दाखवतो जसेच्या तसं. मूलभूत कर्तव्यातलं दुसरं आहे, आव्हान केले जाईल तेव्हा देशाचे संरक्षण करणे आणि राष्ट्राची सेवा बजावणे असं म्हटलेलं आहे. आपण केवळ आव्हान करायची, शासनाने आव्हान करायचीच कशाला वाट पाहायची? आपल्याला ज्या गोष्टी, या देशातले प्रश्न आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, तर त्या सोडवण्यासाठी आपल्याला जर योगदान देऊ शकतो, आपल्या कौशल्य, बुद्धिमत्तेचा वापर करून, आपल्या शहाणपणाचा वापर करून आपल्याला जे काही योगदान देऊ शकतो त्याचा उपयोग करून आपल्याला जर काही छोटंसं योगदान देता आलं तर स्वतःहून पुढाकार घ्यायचं. वेल आणि गुड. ते गरज वाटली तेव्हा आपल्याला सेवेपुढे, आपल्याला जर वाटलं इथं गरज आहे आपली, तर तिथे सेवा देण्यासाठी पुढं आलं पाहिजे. अनेक लोक पाणी वाटप करण्याचं काम करतात, आणि जण गोरगरीब माणसाला अन्नधान्य देण्याचं काम करतात, कपडे देण्याचं काम करतात, काही जणाला मोफत प्रशिक्षण देण्याचं काम करतात, काही जणाला लेकराला शाळेला जायला जर काही नसेल सायकली वाटप करण्याचं काम करतात. अशा अनेक सामाजिक काम करतात, काही जण रक्तदान देण्याचं काम करतात. हे राष्ट्रसेवा आहे त्यांची. या राष्ट्रवीरांचं आपण कौतुक केलं पाहिजे. पर्यावरण रक्षण करणं आपलं जबाबदारी आहे. त्यासाठी किमान एक झाड तरी प्रत्येकानं वर्षभरात लावलं पाहिजे. झाडं लय उष्णता वाढली लय उष्णता वाढली आजकाल. काय करावं काय नाही, म्हणूनच चालणार नाही ना. ते उष्णतेला रोखण्यासाठी झाडं लावणं हा अतिशय एक महत्त्वाचा उपक्रम असेल. मानवतेचा विकास करणं आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी इथली शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही काम करणं गरजेचं आहे. काही असे शाळा आहे, शाळेला काही आपल्याला योगदान देता आलं तर दिलं पाहिजे. आम्ही माझं गाव माझी शाळा अभियानामध्ये माननीय कलेक्टर अभिजित राऊत साहेबांनी जी योजना चांगली राबवलेली आहे, ती काही शासनाची योजना नाही, त्यांची वैयक्तिक त्यांची संकल्पना आहे. ती वैयक्तिक संकल्पना आव्हान केलं आणि आम्हाला जे काही योगदान देता येईल त्या शाळेसाठी दिले आहे, आणि पुढं काही करायचा आमचा मानस आहे. दरेगाव हे नायगाव तालुक्यातील दरेगाव या गावी. मित्र, मला सांगण्याचा हेतू आहे ते करता येते, आपण ते केलं पाहिजे. लाईटची सोय नव्हती आमच्या शाळेला, तर कलेक्टर साहेबांच्या मदतीनं त्यांच्या इंजिनियर साहेबांच्या मदतीनं खांब रोवून शाळेला लाईट आणि मीटर बसलं. हे फार चांगलं काम झालं. त्या ठिकाणी बऱ्याचशा आणि काही ग्रंथ उपलब्ध होऊ शकले. अनेक गोष्टी गेट बसवण्याचं आलं. झाडं लावली आम्ही तिथं चांगलं शाळेला. पुढं काही कंपाऊंडचं काम करायचं आहे. पुढचं आमचं हेतू आहे, तो ध्येय आहे, पुढं होईलच. मला सांगायचं आहे की आपल्या पद्धतीने योगदान देते. काही एक जणांनं सांगितलं, सर ते तुम्ही कशाला करता, ग्रामसेवकाचं काम आहे ते, सरपंच काय झोपलाय काय, त्याला करा म्हणा की. मग तुम्ही म्हणा की म्हणलं मी. त्यांना म्हणलं तुम्ही म्हणा की. आम्ही कशाला म्हणाव, त्याच्या तोंडाला वर कशाला जाव म्हणले. मग कोणी, आणि मी म्हणलं केवळ आपण किती दिवस मागायचंच, किती दिवस द्यायची थोडी भूमिका घ्यायची पाहिजे ना म्हटलं.
जे काही करता येईल ते. नाही 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 नाही, काही करायची गरज नाही सर, यायला पळवा. मला सांगा, ह्या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजे. आपण आपल्याला त्यांना तर त्यांचं कर्तव्य करा कधी म्हणायचं आपल्याला जास्त वजन प्राप्त होते, आपण काही केलं तर होते. तर मित्र, ह्या सर्वांनी, या भारत माता आहे आपली, या भारत मातेची सेवा करण्याचं काम आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. या भारत मातेचं भ्रष्टाचार करणं म्हणजे मित्र रक्त शोषण करण्याचं आहे. भारत मातेचं रक्त पिण्यासारखं आहे. हे भारत मातेचं रक्त पिणारी औलाद या देशामध्ये जर वाढत असेल तर त्या औलादीला रोखवण्यासाठी सुद्धा समाजातल्या जाणकारांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी समाजसेवा करून कृतिशील राहून हे जर काम केलं आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या योजना प्रत्यक्षात नेण्यासाठी समाजाचे, आपली लेखणीचा, आपल्या वाणीचा जर वापर झाला तर अतिशय उपकारक ठरेल. म्हणून शासन कोणाचंही असू दे, तर जे चांगला निर्णय घेतले असतील, चांगल्या योजना राबवत असतील तर नक्कीच त्यांचा आपण अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. शासनाच्या योजना जनतेला मिळवून देण्यासाठी आपण काही एक प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण आता तुम्ही म्हणसाल की बाबा आम्हाला ड्युटी असते, आम्हाला उद्योग आहे, व्यवसाय आहे, जे आहे आपला उद्योग, आपला व्यवसाय, आपली ड्युटी सांभाळून जे काही वेळ मिळेल एखादा तासात, त्या तासामध्ये आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून, आपल्या कृतीच्या माध्यमातून हे काम जर करता आलं तर ज्यांना योगदान देता आलं तेवढंच द्यायचं. आणि हे योगदान देण्यासाठी आपण जिथं आहोत तिथूनही योगदान देता येईल. या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा, जर असं काम झालं सगळ्यांनी, जर देशसेवेचा, समाजसेवेसाठी जे काही शक्य आहे तेवढं जर प्रयत्नशील जर राहिलो तर नक्की मित्र, या देशाचं, आपला देश, आपली भारत माता समृद्ध व्हायला, आपला देश समृद्ध व्हायला आणि आपला देश महासत्ता बनायला मदत होईल. महासत्ता बनते म्हणल्यानं बनत नाही, तिला बनवावं लागते आणि त्यासाठी प्रत्येकाचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. आणि एकट्या दुकट्याचं काम नाही देशसेवा, समाजसेवा एकट्या दुकट्याचं काम नाही. हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी प्रत्येकाचा हात लागला तरच हा जगन्नाथाचा रथ पुढे जायला मदत होईल. या जगन्नाथाच्या रथामध्ये जे काही योगदान देता येईल ते देऊया, एवढीच या निमित्तानं मी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद.